तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। बहिरवली चौगुले मोहल्ला येथे घराला भीषण आग, घरातील संपूर्ण सामान आगीत भस्मसात। लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात चोरी, 3,06,000 किमतीचे एअर बॉल लंपास। खेडच्या शिरपेचात मानाचा तुरा, आशुतोष साळुंखे आणि विलास बेंद्रे यांची प्रो कबड्डी पर्व 10 साठी पंच म्हणून निवड। कार्तिकी यात्रेनिमित्तच्या शासकीय महापूजेचा वाद निवळला, फडणवीस दाम्पत्याच्या हस्ते होणार श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा। आणि यंदाच्या दिवाळीत एसटीला 4,76,00,000 रुपयांचं उत्पन्न, एसटी महामंडळ रायगड विभागाची माहिती। आणि आता सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आहे। बहिरवली चौगुले मोहल्ला येथे घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। घरमालक अशरफ अहमद चौगुले यांच्या राहत्या घराला आग लागल्याची घटना घडली आहे। सदर आग भीषण स्वरूपाची असल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। घरातील संपूर्ण सामान आगीत भस्मसात झाले। घराकडे जाण्यासाठी रस्त्यापासून 500 मीटर अंतरापर्यंत बारीक पायवाट असल्याने अग्निशमन वाहन हे घटनास्थळी नेणे शक्य न झाल्याने अग्निशमक वाहन हे रस्त्यावर उभे करत बोरिंग आणि विहीर मधून पाणी आणत नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन दीपक देवळेकर, जयेश पवार, प्रणय रसाळे आणि वाहन चालक विद्यान पवार यांनी नागरिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। मात्र अद्यापही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अस्पष्टच आहे। खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रातील लवेल असगणी वाढीव औद्योगिक क्षेत्रात ॲक्वा फूड्स ॲक्सिस या कंपनीमधून कोलखंड येथील सीईटीपी पर्यंत सांडपाणी वाहून नेण्यासाठी जोडण्यात आलेल्या पाईपलाईनला असलेले एकूण 3,02,000 रुपये किमतीचे 3 एअर बॉल कोण्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे। तर या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात येथील पोलिसात आता फिर्यादी किशोर अनंत हळदणकर वय वर्ष 52 राहणार खेरडी औद्योगिक वसाहत चिपळूण यांनी आता फिर्याद दाखल केली आहे। खेड पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तरी सदर गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करत आहे। खेड तालुका कबड्डी असोसिएशन संलग्न पंच आशुतोष साळुंखे आणि विलास बेंद्रे यांची प्रो कबड्डी पर्व 10 साठी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या कार्यामुळे खेड तालुक्याचं नाव आता मोठं झालंय। आशुतोष साळुंखे आणि विलास बेंद्रे यांची निवड झाल्याबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। 21 नोव्हेंबर 2023 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने डेरवण क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये रोटरी स्कूलच्या पृथ्वी पाटील याने प्रथम क्रमांक पटकावून यश संपादित केले। सदरच्या जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धेकरता जिल्ह्यातील 9 तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 11वी इयत्तेत शिकणाऱ्या पृथ्वी पाटील यांनी आपला सहभाग नोंदवून सायकलिंग स्पर्धेमधील मास स्टार्ट या प्रकारामध्ये प्रतिस्पर्धींना आता चुरशीची लढत देत प्रथम क्रमांक पटकावलाय। पृथ्वी पाटील याने जिल्हा स्तरावर प्राप्त केलेल्या या यशामुळे त्याची आता विभागीय सायकल स्पर्धेकरता निवड झाली आहे। त्याने मिळवलेल्या या यशामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होते। पृथ्वी पाटील याला क्रीडा शिक्षिका शीतल घाणेकर यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलंय। संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पृथ्वी पाटील यांचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा दिल्या। वळूयात पुढच्या बातमीकडे। दिवाळीच्या निमित्ताने 9,53,473 प्रवाशांनी एसटीतून प्रवास केलाय आणि त्यात 4 लाखहून अधिक महिलांचा समावेश असून यातून एसटीला 4,76,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। आणि ही माहिती महामंडळ रायगड विभागाने दिली आहे। रायगड विभागात अलिबाग, पेठ, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव, महाड,
श्रीवर्धन या 8 आगारांचा समावेश असून 19 बस स्थानक यामध्ये समाविष्ट आहे। दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने गावी जाणाऱ्यांसह रायगड जिल्ह्यात पर्यटक येणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे। मुंबई, बोरिवली, ठाणेकडे जाणाऱ्या आणि पनवेलकडून अलिबागकडे येणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी विना थांबा पनवेल मार्गावरती जादा गाड्यांची सोय केली गेली होती आणि त्याचाच फायदा प्रवाशांनी चांगलाच घेतलाय। दिवाळीमध्ये 11 ते 19 नोव्हेंबर या 9 दिवसाच्या कालावधीत 9,53,000 प्रवाशांनी प्रवास केलाय आणि त्यातून सुमारे 4,76,00,000 रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळ रायगड विभागाला मिळाले असल्याची माहिती रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी दिली आहे। खेड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने खेड तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले। तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 चे आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश PS चाचगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आले। मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या शिबिराचं आयोजन करण्यात आले, तरी या दिवशी जनतेनं या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन खेड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले। आणि आता पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सकल मराठा समाजाचा विरोध आता काही प्रमाणात मावळला असल्याने कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक आता विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार आहेत। जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या 5ही मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले। तर यानंतर फडणवीस दाम्पत्य कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन आणि सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त अशी बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला। आता सकल मराठा समाजाचे सर्व प्रतिनिधी आमच्याकडे आले होते। मी आणि SP साहेबांनी त्यांची संयुक्त बैठक घेतली। त्यांचे 4-5 मागणी होते। एकतर कुणबी जे नोंद आहे ते वेगाने शोधला पाहिजे, तो आमच्या खूप वेगाने सुरू आहे। त्यांचे काही सुझाव होते त्याबद्दल तो पण आम्ही मान्य केला आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे प्रांत आणि तहसीलदारला सूचना पण देऊ की त्याप्रमाणे अजून वेग वाढवून त्यामध्ये काम करायचे आहे। दुसरी त्यांची एक मुख्य मागणी होती की मराठा भवन एक त्यांना हवे। मराठा भवनसाठी जागा आणि निधी जेवढे लागेल ते मी माननीय पालकमंत्री साहेबांच्या सोबत चर्चा करून त्यामध्ये काहीच पॉझिटिव्हच निर्णय आम्ही घेऊ। प्रांत साहेबांना आम्ही ऑलरेडी सूचना दिल्या आहे की आजच तुम्ही जाऊन एक जागा पाहून घ्या, त्यानंतर ठराव घेऊन आम्ही निधीचे नियोजन करू की कसा निधी देता येईल। काहीच ना काही त्याचे पण पॉझिटिव्ह एक निर्णय झाला आहे। तसेच त्यांचे एक सारथी उपकेंद्राबद्दल पण एक मागणी होती, त्याबद्दल आम्ही प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवून देऊ आणि ज्यांच्याशी बोलायचे ते विभागचे माननीय मंत्री आणि माननीय सचिव त्यांच्याशी बोलून मी पाठपुरावा करून ते पण आम्ही मान्य करून देतो। चौथी त्यांची एक मागणी याबद्दल होती, जसं कुणबी नोंदबद्दल मी सांगितलं। चौथी त्यांची एक अजून एक मागणी होती, तो पण आम्ही मान्य केला आहे। आता त्यांचे 4-5 सगळे मागण्या ते मंजूर झाले आहेत आणि त्यांच्या आता विरोध नाही त्याबद्दल पण त्यांनी प्रेस स्टेटमेंट पण दिलं आहे। माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्तेच पूजा होणार, आता हा क्लिअर झाला। घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी। दिवाळी स्पेशल बंपर ऑफर दीप एंटरप्राइजेस घेऊन येत आहे तुमच्यासाठी स्पेशल एक्सचेंज ऑफर। सॅमसंग स्मार्ट LED आता फक्त 14,999 रुपये आणि त्याबरोबर स्मार्ट वॉच अगदी फ्री। प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। त्वरा करा आणि आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस, खेड व दापोली। पीटर इंग्लंड मध्ये ग्लोबल फॅशन कलेक्शन 699 रुपयापासून सुरू। विविध रंगाच्या आणि डिझाईनच्या टाय आणि बेल्ट उपलब्ध। खूप व्हरायटी मध्ये टी शर्ट आणि खास दिवाळीसाठी स्पेशल डिझाईनचे कुर्ते, पार्टी वेअर, ऑफिस वेअर आणि कॅज्युअल वेअर शर्ट्स, जीन्स तसेच ट्राउझर्स। आणि हो, 3,999 च्या खरेदीवर 1,000 रुपयांची सूट। पीटर इंग्लंडला आजच भेट द्या आणि मनमुराद खरेदीचा आनंद लुटा। आमचा पत्ता पीटर इंग्लंड, पोलीस स्टेशन समोर, खेड। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या
7 रेल्वे गाड्या उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची चांगलीच खरडपट्टी निघाली आहे. वेळापत्रक विस्कळीत होण्यामागचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये. उधाना मंगळूर स्पेशल गाडी ही 1 तास 20 मिनिटे उशिरा, तर CSMT मडगाव मांडवी एक्सप्रेस ही 1 तास 50 मिनिटे विलंबाने धावली आहे. मंगळूर CSMT एक्सप्रेस 1 तास 10 मिनिटे, तर कोचुवेली एक्सप्रेस 1 तास 20 मिनिटे उशिराने रवाना झाली. याचबरोबर निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस 1 तास 30 मिनिटे विलंबाने धावली आहे. याच पाठोपाठ कोचुवेली LTT साप्ताहिक स्पेशल ट्रेन 1 तास 20 मिनिटे उशिराने धावली. दीपावली सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या विक्रमी गर्दीने धावतात. रेल्वे गाड्यांमध्ये एंट्री न मिळालेल्या प्रवाशांना आल्यापावली माघारी देखील परतावे लागते. एकीकडे तोबा गर्दीमुळे प्रवाशांचा रेटारेटीचा प्रवास सुरू असतानाच त्यात आता विलंबाच्या प्रवासाची भर पडत असल्याने प्रवाशांना आता मनस्ताप हा कायमच राहिलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी सिडको महामंडळाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नवी मुंबई मेट्रो रेल्वेची सेवा तळोजा आणि खारघर उपनगरातील प्रवाशांसाठी सुरू केली आणि यानंतर या प्रवासाने 50,000ची संख्या पार केली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मेट्रो रेल्वेतील गारेगार प्रवास करणारा वर्ग पर्यटनासाठी या रेल्वेचा अनुभव घेतोय. बेलापूर पेणधर या स्थानकांबरोबरच खारघर गाव आणि सेंट्रल पार्क या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सर्वाधिक आहे. तर RBI कॉलनी या स्थानकातून सर्वात कमी प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. मुंबईच्या स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू असून समुद्रकिनारे आणि सार्वजनिक ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने लक्ष वेधले. अशा ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता केल्यास कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. तरी गेटवे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवरती आता पालिकेने 10,000 रुपये दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती प्रशासनाने आता दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया येथील समुद्रकिनारी कचरा टाकण्याचे छायाचित्र समाज माध्यमावरती प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी सदर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. त्यानंतर या व्यक्तीला घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी 10,000 रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आता प्रसिद्ध केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ करू नये असं आवाहन देखील आता मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले. आपल्या आयुर्वेदिक औषधाने अनेक आजार हे बरे होतात असा दावा करणाऱ्या पतंजली आयुर्वेद कंपनीला आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले. दिशाभूल करणारे फसवे दावे बंद न केल्यास अशा प्रत्येक उत्पादनामागे 1 कोटी रुपयाचा दंड ठोठावू असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीला दिलाय. तर सर्वोच्च न्यायालयाने पतंजली कंपनीला खोटे दावे करण्याविरोधात इशारा दिल्यानंतर यावर उत्तर देत योगगुरु बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याकडे ज्ञान आणि विज्ञानाचा खजिना आहे, मात्र सरसकटपणे सत्य असत्य याचा निर्णय घेता येत नाही असं म्हटलंय. मेडिकल माफिया खोटा प्रचार करतात, पतंजली कधीच खोटा प्रचार करत नाही. उलट पतंजलीने स्वदेशी चळवळीला चालना दिली. जे खोटे पसरवले जात आहे त्याचा पर्दाफाश झालाच पाहिजे. आजारांच्या नावाखाली लोकांना घाबरवले जात आहे. मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यास तयार आहे असं यावेळेस बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलंय. अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच दीपवाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा.